मांडतात ते मत मांडणं फार गरजेचं आहे कारण लोकांपर्यंत आणि तरुणांपर्यंत. शिक्षण काय तुझं शिक्षण किती झालं? माझं मास्टर्स चालू आहे आणि पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये माझं लॉ झालेलं आहे. माझं पॉलिटिकल सायन्स आणि डिफेन्स स्टडीजमध्ये बॅचलर्स झालं आहे. मी CDS क्लिअर केली होती, MPSCची प्री क्लिअर केली आणि त्याच्या व्यतिरिक्त युनायटेड नेशन्सतर्फे मी इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं. तर त्याच्यामध्ये मला पाकिस्तानचे मिनिस्ट्रेशन अवॉर्ड भेटला आणि इंडिया पहिला आला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पार्लिमेंटमध्ये मला बोलवलं गेलं आणि पार्लिमेंटच्या हातामध्ये भरपूर MPSच्या हस्ते मला बेस्ट अवॉर्ड भेटला होता संसद 2024मध्ये. जावेद अख्तर सर वगैरे सगळे होते त्यांच्या हस्ते. हो. आणि त्याच्यानंतर मग आता इंडियातर्फे नॅशनल कॉम्पिटिशन झालं तर मी 10 पॉलिसी बनवली, गर्भसंस्कार वगैरे वरती बनवली, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवरती. इंडियामध्ये मग माझा पहिला नंबर आला त्याच्यामध्ये, टॉप 10मध्ये आले. हो. आणि ती पॉलिसी आता प्रेझेंट करते. NGO सोबत सुद्धा मी काम करते, लाईट हाऊस म्हणून PMCच्या अंतर्गत आहे. आणि बाकी आता प्रभागामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत तिथं व्हिडिओ काढून नगरसेवकांना जाब विचारणं, किती बजेट येतो त्याचा रेकॉर्ड ठेवणं. आणि आता मी रिसेंटली वेबसाईट डेव्हलप करते. त्या वेबसाईटच्या माध्यमातून लोक त्यांची क्वेरी सांगू शकतात आणि ती क्वेरी मी नगरसेवकांपर्यंत पोहोचवायचं आणि ते काम करून घ्यायचं काम सुद्धा मी चालू केलं. तर असे भरपूरसे उपक्रम चालूच आहेत. हो सर. नाही सर, प्रॅक्टिस म्हणजे माझं एम LLB करण्याचं एकच होतं की देशाच्या आपल्याला माहिती असलं पाहिजे कायदा काय आहे. आपल्या लोकांना ना वकीला शोधायला फार प्रॉब्लेम येतो आणि घाबरतात. त्याच्यासाठी जेव्हा कोणी गरजेचा व्यक्ती असेल मी फक्त प्रो बोनो घेते. ज्यांना फ्रीमध्ये करायचं असेल त्यासाठी मी रिप्रेझेंट करते. गेल्या वर्षी बार काउन्सिलचे इलेक्शन्स होते, खामकर सर त्याचे निवडून आले. त्यांचं पूर्ण इलेक्शन मी पार पाडलं आणि ते जिंकून पण आले. यावर्षी सुद्धा रुपाली ठोंबरेताई उभे आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी यावर्षी सुद्धा इलेक्शनसाठी काम करते. सर मला सोशल सर्व्हिसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सोशल सर्व्हिसमध्येच इंटरेस्ट आहे मला. माझं असं आहे की जॉब करून मी केलं सर, मी शिक्षण करता 4 वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं. मी 18 वर्षापासून कॉग्निझंटमध्ये होते, प्रोसेस ट्रेनर म्हणून. 50-60 हजाराची पगार सोडून मी परत म्हटले नाही मला समाजासाठी करायचं आहे म्हणून मी जॉब सोडला आणि NGO सोबत काम करायला चालू केलं. आणि मला असं वाटतं 2 टाईमचं जेवण मला मिळतं आहे आणि तेवढं कमवू शकते मी आणि कमवते सुद्धा, फ्रीलान्सिंग करते. युनायटेड नेशन्समध्ये अवॉर्ड भेटल्यामुळे मला त्याची पगार येते महिना टू महिना. डॉलर्समध्ये येते सर, डॉलर्समध्येच येते. आता 500 रजिस्ट्रेशन फी असते ना, तर 500 वरती मला $100 येतात. मग तसं मी जमा करून जेव्हा मला विड्रॉ करायचं तेव्हा मी विड्रॉ करू शकते. त्यांचं ऑफिशियल अपॉइंटमेंट लेटर सुद्धा आहे माझ्याकडे. मग ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी ऑलरेडी आपल्या पक्षासाठी भरपूर व्हिडिओज बनवून टाकले आहेत. सिगरेट